नमस्कार मित्रांनो, मी लौकित अग्रवाल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, घरच्या घरी बसल्यावरती तुम्हाला काही बिझनेस करायचा असेल तर खूप छान छान बिझनेस आयडिया मी माझ्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. तुम्ही आत्तापर्यंत जर त्या बिझनेस आयडिया पाहिल्या नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या बिझनेस आयडिया पाहू शकता आणि तुम्हाला सुटेबल असा जो कोणता बिझनेस वाटेल तो तुम्ही घरच्या घरी सुरुवात करू शकता. तर मित्रांनो, आजचा जो बिझनेस आहे तो खरंच खूप चांगला आहे. मी तर म्हणतो हा बिझनेसपेक्षा ही एक प्रकारे सेवाच आहे असं म्हणू शकतो. आणि ह्याच्यातून आपल्याला आपलं जे काही मानधन मिळणार आहे ते खरंच खूप चांगलं असणार आहे आणि ते खूप लाँग टर्म मिळत राहतं, हे मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. कारण हा जो बिझनेस मी तुम्हाला सांगणार आहे तो खरंच खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे. आणि मेनली जर तुम्ही उच्च शिक्षित असाल आणि तुम्हाला जर जॉब करताय आणि तुम्हाला वेगळं काहीतरी म्हणजे थोडंसं एक साईड इन्कम हवी आहे, तर अशा लोकांसाठी आजचा बिझनेस आहे. आणि जर तो उच्च शिक्षित लोकांनी जर केला तर कदाचित त्यांना ह्या बिझनेसमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं फायदा मिळू शकतो. आणि याचा अर्थ असा नाही आहे की कमी शिकलेल्या लोकांसाठी हा बिझनेस नाही आहे. कमी शिकलेली लोक फोकसिंगली ॲप्रोच ठेवून जर त्यांनी हा बिझनेस करायचं ठरवलं तर ते ह्याच्यामध्ये खूप खूप चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतात. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे ते म्हणजे लोकांशी नीटपणे बोलण्याची, लोकांना ह्याच्या बाबतीत नीट समजावून देण्याची. हे काही नेटवर्क मार्केटिंग वगैरे सारखा बिझनेस नाही आहे, ही एक प्रकारे लोकांची सेवा आहे. मी जेव्हा हा बिझनेसचं नाव सांगेल मित्रांनो तेव्हा तुम्ही म्हणसाल की यार तू काहीतरी उगाचच आम्हाला बनवतोय किंवा फसवतोय. तर असा खरंच याचा अर्थ नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जर तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये पाऊल ठेवा, अन्यथा तुमचा डिसिजन आहे. कारण का एक लक्षात घ्या की जो कोण प्रत्येक हा व्हिडिओ बघतो तो काही ठराविकच लोक असतात की जी शेवटपर्यंत बघतात, जी इंटरेस्टेड असतात आणि त्यातलीही हार्डली 2 ते 3% लोकच हा बिझनेस करायला उतरतात. तर त्यामुळं असा ह्याचा अर्थ नसणार आहे की जर तुम्ही ही आयडिया खूप जण करतील किंवा बाजारात ऑलरेडी खूप जण करत असतील आणि मी म्हणतो जरी करत असले तरी तुम्ही त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करून तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळं मित्रांनो, कुठल्याही धंद्याची किंवा कुठल्याही बिझनेसची लाज बाळगता कामा नये आपल्याला. आणि हाचा जो बिझनेस आहे तो खरंच एक सेवाभावी पद्धतीनं करण्याचा बिझनेस आहे. लोकांना त्यांचा फायदा कोणत्या ह्याच्यात आहे हे तुम्ही दाखवून देणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला इथे सांगाल. आणि जेव्हा तुम्ही त्यांना तो फायदा दाखवून द्याल तेव्हाच ते तुमच्याकडून ती गोष्ट खरेदी करायला रेडी होतील. तर खरेदी म्हणजे काय, तर मी तेच सांगणार आहे पुढे की हा जो बिझनेस आहे तो आहे पॉलिसी एजंट होण्याचा, इन्शुरन्स एजंट होण्याचा. याच्यामध्ये तुम्ही LIC मुख्यत्वे करून पकडा. कारण का आजही कुठलाही इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा जो रेट आहे, सामान्य लोक किंवा कोणताही मनुष्य आहे तो 77% ट्रस्ट आजही LIC वरतीच ठेवतो. आणि मग इतर इन्शुरन्स कंपन्यांचे पार्ट्स येतात ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की LIC हा लोकांचा ट्रस्टेड एक प्रकारे ब्रँड आहे. LIC मध्ये तुम्ही इझिली पार्टिसिपेट होऊ शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एक परीक्षा द्यावी लागते, ज्याचा अभ्यास करून तुम्हाला ती परीक्षा पास झाल्यावरती 50 मार्काचा पेपर असतो आणि साधारणतः 18 मार्काचं त्याला पासिंग असतं. आणि ते पास झालं की तुम्ही LICचे अधिकृत एजंट होण्यासाठी पुढे पाऊल पडतं त्याच्यातून तुमचं. त्यानंतर तुम्ही ट्रेनिंग घ्यायचं असतं, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या परीक्षेपर्यंत पोहोचले असतात ती लोक तुम्हाला ट्रेनिंग देतात. पॉलिसीचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणत्या पॉलिसी लोकांच्या फायद्याच्या आहेत, त्यानंतर कोणत्या पॉलिसीमधनं तुम्हाला किती कमिशन मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं नीट समजावून घ्या. ज्या पॉलिसीमध्ये लोकांचा फायदा असेल त्या पॉलिसी लोकांना रेकमेंड करा. साधारणतः कसं होतं की काही लोक त्यांच्या बेनिफिट किंवा त्यांचं कमिशन किती जास्त एखाद्या पॉलिसीमध्ये त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत राहतात आणि त्या बाजारात पॉलिसी चालवण्याचा हे करतात. त्यामुळं लोक तशा पॉलिसी घेणं टाळतात. अशा पॉलिसी लोकांना सांगा, 2 पैसे तुम्हाला कमी मिळाले तरी चालतील, पण त्या पॉलिसी लोकांना सांगा ज्यांनी लोकांचा फायदा होईल आणि लोक ती परचेस करतील. त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो, मी जेव्हा म्हटलेलं की हा बिझनेस नसून ही एक प्रकारे सेवा आहे, तर हे ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं, ही एक प्रकारे सेवा आहे. कारण का तुम्ही आज एखाद्याला विकलेली पॉलिसी ती
ती 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा त्याच्या हातात एक चांगली रक्कम देऊन जाईल. तो गुंतवणार किती असतो आणि त्याला मिळणारा जो रेशो आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा असतो. आणि उद्या जर कुठचा इश्यू झाला समजा, तर त्यावेळेला काही पॉलिसीजवरती त्याचे प्रीमियम LIC माफ करते आणि जी मूळ त्या इन्शुरन्सची रक्कम आहे ती त्याच्या परिवाराला देते. तर हे एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीचं काम करणे. आणि हेच जेव्हा तुम्ही पुढच्या तुमच्या कस्टमरला पटवून देणार आहात तेव्हा तो तुमच्याकडून LICची किंवा कोणतीही पॉलिसी घेईल. ह्या पॉलिसीमध्ये मित्रांनो तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स ओपन राहतात. एक तर तुम्ही मेडिकल इन्शुरन्स करू शकता, तुम्ही एंडॉवमेंट प्लॅन लोकांना देऊ शकता, तुम्ही टर्म इन्शुरन्सचे प्लॅन घेऊ शकता. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त कंपन्यांशी टायअप होतं त्यामुळे तुमच्याकडे कॅनव्हास खूप मोठा होतो. त्यामुळे तुम्ही लोकांना जास्तीत जास्त पॉलिसीविषयी माहिती देऊ शकतात आणि त्यातून लोक तुमच्याकडनं खरेदी करायला इंटरेस्टेडसुद्धा असतील, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो काही जणांचा असा विषय असतो की बाबा LIC किंवा कुठचाही इन्शुरन्स पॉलिसीचं मी जर एजंट झालो तर मी सारखं लोकांना विचारलं की ती लोक माझ्यापासून थोडी दुरावतील वगैरे. तर तसं काही नाही आहे. तुम्ही हा जो बिझनेस आहे तो प्रॉपर बिझनेस वेनीच करा. कारण का ह्याच्यासाठी जे कस्टमर आहे ते तुम्हाला दर फेब्रुवारी, मार्च, जानेवारी ते मार्चचा जो कालावधी असतो त्यावेळेला टॅक्स भरायला ह्यांची गर्दी CAकडे किंवा टॅक्स कन्सल्टंटकडे होत राहते. त्यांच्याकडेशी एकदा बोलून घ्या. त्यांच्याकडे जर कोण कस्टमर्स आले असतील तर त्यांच्याशी LIC जर त्या लोकांना काढायची असेल, टॅक्स डिडक्शनमधून बेनिफिट घ्यायचं असेल तर ते LIC काढतील. त्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं रिलेशन बिल्डअप करा. तर त्यातूनच तुम्हाला तोच LIC जो पहिला तुमचा इन्शुरन्स LIC जो पॉलिसी तुमचं काढणार आहे ग्राहक, तोच तुम्हाला पुढचा कस्टमर घेऊन येत असतो. तुमची सर्व्हिस जेवढी चांगली, तुम्ही जेवढं लोकांच्या फायद्याचं सांगताल तेवढाच तुमचा कस्टमर तुम्हाला पुढचा कस्टमर देणार असतो आणि त्यावेळेला तुमच्या खऱ्या अर्थानं प्रॉफिटला सुरुवात होते. लक्षात घ्या, जर सुरुवातीच्या काळात जर तुम्ही CA किंवा टॅक्स कन्सल्टंट ह्यांच्याशी टायअप केला आणि त्यांना काही जर तुमच्या कमिशनचा काही भाग जर तुम्ही त्यांच्याशी शेअर केला किंवा त्यांचा त्या मानधनातलं काही पर्सेंटेज तुम्ही जर त्यांना दिलं तर त्यातून तुम्हाला ते काही आयते कस्टमर्स बिल्डअप होतील. पण जे पहिल्यांदा त्याच्याकडून जर उदाहरणाखातर जर आपण लक्षात घेतलं की ह्या मार्चमध्ये मला 10 कस्टमर एखाद्या टॅक्स कन्सल्टंट किंवा CAकडनं मिळाले आहेत, तर त्या 10 कस्टमर्सला बेस्ट सर्व्हिस दिल्यामुळं ते 10 कस्टमर्स पुढच्या वर्षभरात तुम्हाला पुढचे 10-20 कस्टमर देणार आहेत. आणि साधारणतः ह्या इन्शुरन्स ज्या कंपन्या असतात ना त्यांचं इयरली टार्गेट हे 10 ते 20 पॉलिसींचं असतं मिनिमम. कारण का त्यांची तुम्ही त्या कंपनीचे एजंट राहावे ह्यासाठी एक तो क्रायटेरिया असतो. तर तो क्रायटेरिया तुम्ही इझिली फुलफिल करू शकता. आणि जसं तुम्हाला मी हा एक मार्ग सांगितला की LIC पॉलिसी विकायचा, एक तुम्ही टॅक्स कन्सल्टंट CAकडे जाऊन तुम्ही टायअप होऊ शकता. आणि दुसरा म्हणजे आहे की तुमच्या जवळपास जर कुठल्या कंपन्या असतील, MIDC असतील तर त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी लोक एका वेळेला एका कंपनीत अवेलेबल होतात. त्या कंपनीत 40-50 लोक असतात. जर त्या कंपनीसाठी जर कुठचा हेल्थ विमा असेल काय असेल तर त्या कंपनीशी तुम्ही बोलून जर तुम्हाला जर तिथं चांगला स्कोप मिळाला तर त्या लोकांचा एका वेळेला 50-60 लोकांचा जेवढ्यांची कंपनी आहे तेवढ्यांचा तुम्हाला पॉलिसी काढण्याची संधी मिळू शकते. आणि ह्याच्यातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न कमवू शकता, हे लक्षात घ्या इथे. आणि ह्याच लोकांशी जेव्हा तुम्ही पर्सनल टचमध्ये कनेक्ट घेताल, 300-400 लोक जर एका कंपनी असतील किंवा 50 लोक जरी असतील तर त्यातल्या लोकांच्या फायद्याच्या जर पॉलिसी तुम्ही कंटिन्यू सांगत राहिले तर काही लोक 50मधली कदाचित उद्या पहिला एखाद दुसरा असेल, तो दुसरा त्याच कंपनीतल्या 2-3 अजून सांगेल. या माउथ पब्लिसिटीतून जे तुमच्याकडं कंटिन्यू लोक येत राहतील ते तुम्हाला खूप चांगलं मानधन मिळवून देतील. ह्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो की सुरुवातीच्या काळात तुम्हाला जे की पॉलिसीमध्ये काही पर्सेंटेज पहिल्या प्रीमियममध्ये ते तुम्हाला काही पर्सेंटेज देतात, 15%, 20% असं कमिशन काही असतं. आणि नंतरनं लाँग टर्म जितकी पॉलिसी असेल तेवढ्या लाँग टर्मपर्यंत ते तुम्हाला 1-2%
दर वर्षाला कमिशन ॲड होत राहतं. त्यामुळं हा बिझनेस जो आहे तो खरंच खूप चांगला आहे. तुम्हाला दिवसातून 2 तास जे हे लोकं म्हणतात कंटिन्यू 2 तास द्यायचे, तर ते हेच असतात की लोकांशी जाऊन भेटायचं असतं, बोलायचं असतं, लोकांना त्यांच्या फायद्याच्या गोष्टी सांगायच्या असतात. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही सगळं कंटिन्यू लोकांकडे जा आणि तेच सांगत बसा. ह्याच्यातून काय होतं, लोकं तुम्हाला कंटाळायला लागतात आणि लोकांना ते कंटाळवाणंच वाटतं. ते का उगाचच दरवेळेला पैसे गुंतवतील? कारण का लोकांकडे एवढे पण पैसे नसतात की ते प्रत्येक वेळेला गुंतवतच राहतील. आणि LIC वगैरे ह्या ज्या काही इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये एक मर्यादित स्वरूपातच लोकं पैसे गुंतवतात. पण ह्याची खात्री करा की त्या माणसाने गुंतवले आहे की नाही आहे. जर नसेल गुंतवले तर त्याला त्यामध्ये गुंतवायला प्रोत्साहित करा आणि त्याला योग्य ती पॉलिसी त्याच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तो त्याचा लाभ घेईल आणि त्यातून त्याचा नंतरनं भवितव्यातला जो फायदा असणार आहे तोच तुमचा प्रॉफिट पण असणार आहे एक प्रकारे लोकांना, आणि सेवा पण असणार आहे. हेच मी इथं सांगू शकतो तुम्हाला. शेवटी पैसे जे असतात ते कसे ना कसे येत राहतात, हे लक्षात घ्या. पण पैसा जर आपण ह्या माध्यमातून कमवायचं ठरवलं तर ही खऱ्या अर्थानं सेवा आहे एक प्रकारे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि मेन म्हणजे ह्याच्यातून चांगलं उत्पन्नही तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही तुमचा जॉब कंटिन्यू ठेवायचा आहे आणि जॉब बरोबरच हा बिझनेससुद्धा तुम्ही तुमच्या परीने करून घ्या. खूप चांगलं उत्पन्न तुम्हाला ह्याच्यातून मिळू शकतं. कारण का आजच्या घडीला लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळं अज्ञानामुळं ते ह्या गोष्टींकडं वळत नाही. ते म्हणतात की बाबा हा कमी दर्जाचा प्रकार आहे किंवा जॉब आहे किंवा काही काम आहे. तर असं काही नाही आहे मित्रांनो. कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं. प्रत्येक काम हे उच्च दर्जाचंच आहे. तो करणाऱ्यावरती त्या कामाचा दर्जा किंवा त्या कामाची पात्रता एक प्रकारे आपण म्हणू शकतो ती डिसाईड होते. आणि तुम्ही ज्या हेतूनं ते काम करताय तो हेतू सगळ्यात जास्त जर शुद्ध असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. कदाचित सुरुवातीच्या काळात मी नेहमी म्हणतो की तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल, कदाचित तुम्हाला खूप पळायला लागेल. पण एकदा तुम्ही ह्या धंद्यात सेट झाला की सुरुवातीचे ग्राहक जेव्हा तुम्ही बिल्ड केले की तुम्हाला पुढचे ग्राहक आपापच मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची आयडिया कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा. आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या बिझनेस आयडियाज घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मुख्य म्हणजे हेतू जो आहे की घरातून तुम्ही कुठचे बिझनेस करू शकता. तुमच्या जॉबला कुठलाही धक्का नका न लावता तुम्ही साईड बिझनेस म्हणून कुठच्या क्षेत्रात उतरू शकता, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती खरंच खूप व्हिडिओज आहेत. तुम्ही एकदा ते जाऊन व्हिडिओज बघा. तुम्हाला खूप खूप फायदा होईल मित्रांनो. त्यामध्ये छोटे छोटेच उद्योगधंदे मी सांगितले आहेत आणि रिअलिस्टिक बिझनेस आहेत. कुठचेही याच्यामध्ये मी फसवा बिझनेस सांगायचा प्रयत्न करत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्या बिझनेस बघा आणि जर तुम्हाला आवडले बिझनेस तर एखादं तुम्ही घरच्या घरी सुरुवातही करा. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.